जो मनुष्य सत्याची धर्माची बाजू घेईल त्याला संघर्ष अटळ आहे। त्याच्या विरुद्ध असत्य अधर्म उभे राहणार, त्याला संपवण्याचा प्रयत्न करणार। परंतु हेही तितकेच सत्य आहे की अशा विभूतीच्या मनुष्याच्या मागे मी असतो। मी त्याचे रक्षण करत असतो, त्याला सहाय्य करत असतो। डोक्याला ताप झाला नुसता। त्या रेवणच्या आईबाला सांगितलं होतं त्याला पूजेला पाठवू नका म्हणून। पण तुझ्या ध्यानात आलं का ते त्याला घेऊन आलं नव्हतं, नंतर आलाय तो। म्हणजे त्यानं तिथं बी काहीतरी गोंधळ घालून ठेवलाय। मी काय म्हणतो, त्या वासूकडे जातो आणि 2 ठेवून देतो त्या पोराला। अगं काय विचारतोय? आता आपण काय नाही करायचं, आपण फक्त गोडच बोलायचं। गोड बोलून बोलून तोंड गुळचर झालंय। अहो असा काटा काढू की तो स्वतःहून गाव सोडून गेला पाहिजे। ते कसं काय? अहो त्या रेवणला काय वाटतंय की त्याचे आईबाप आहेत ते त्याचे खरे आईबाप आहेत म्हणून। बर त्याचं काय? तुमच्या ध्यानात कसं येईना? जेव्हा त्या रेवणला समजल की त्याचा आईबाप कुणीतरी दुसरंच आहेत तेव्हा तू इथं कशाला राहील? कामिनी अगं काय डोकं आहे तुला? शोभतेस माझी बायको शोभतेस। अहो काहीतरीच। बर उशीर कशाला? आत्ता जाऊन सांगतो की उडतो की तुला। अहो असं काय खुळ्यागत करताय? आता काय झालं? असं नाही, आपण गोडच बोलायचं आणि काट्यानं काटा काढायचा। तू समजाईस कटून सांग, डोक्यात काय बी जाईना। अहो आपण कशाला काय सांगायला पाहिजे? वैजू हाय, वामन हाय, चांगली येळ बघायची आणि घालायचा घाव। घे त्याच काय बी करून घे। लय खुश आहे मी आज तुझ्यावर। अगो बया काहीतरीच तुमचं। रेवण नमस्कार करून उठा आणि आवरून घे। तुला लगेच दूध गरम करून देते। आई, आत्या तुला खूप बोलली का? नाही रेवण, असा विचारही करू नको। महादेवांना सांगू आत्याला शिक्षा करा म्हणून? नाही रेवण, असं काही मनात सुद्धा आणायचं नाही। पण आत्या तुझ्याशी पिताश्रींशी वाईट वागते आहे। रेवण तू त्यात लक्ष नको घालूस।
आणि कोणाला नावही ठेवायचं नाही. पण खरं पण बोलायचं नाही का? रेवण, दुसऱ्यात जर दोष दिसत असेल ना तरीही आपण त्याविषयी काहीच बोलायचं नाही. आपण आपल्यात जे दोष आहेत ते आधी दूर करायचे. पण माझ्यात काय दोष आहे? माझा रेवण तर खूप गुणी आहे, त्यात कसलेही दोष नाही. माझा रेवण तर कापरासारखा स्वच्छ, पाण्यासारखा नितळ आहे. वासू काय म्हणतो? काही नाही, कामं सुरू झालीत. होय, काल पातूर निस्ती पूजेची गडबड होती. आप्पा, काल रेवणमुळे पूजेत गोंधळ झाला, त्यामुळे मी आपली क्षमा मागतो. अहो, क्षमा कसली? लहान पोर आहे ते, त्याला काय समजते? पण काल एवढा घाट घातला होता आणि आता जे झालं ते झालं. आमचं जाऊ दे हो, आम्ही घेऊ समजून, घरचीच माणसे आपण. पर अक्काला समजून सांगणं जरा अवघड वाटत. नाही, तिच्याशी काय आणि कसं बोलावं हेच समजत नाही. नाहीतर मी आता चौथा गेलो असतो आणि तिची क्षमा मागितल्या. त्यात अक्का म्हणती देव्याचा कोप होईल. आम्ही त्यासाठी तयार आहोत. हो, ते बघितलं का? काय? भाऊजी आणि आप्पा बोलतात बघा. कुठे? वय दिसलं? काल जे रेवणनं केलं त्यानंतर ही माणसं गप्प बसतील का? वय रेवणनं पण धाडसच केलं म्हणायचं. गावची पूजा थांबवायची म्हणजे साधं सुद्धा काम आहे वय. अहो पण मला तर राहून राहून वाटतंय काहीतरी होणार आहे बघा. उगा काहीतरी बोलू ना ग. अहो खरंच सांगते, काळीच नुसतं धडधड करतात. सावध राहायला पाहिजे वासून. अहो पण या सगळ्यात लक्ष्मीचं मरण आहे की. घरी ती आत्याबाई, बाहेर कामिनी, दोन्हीकडून सासुरवास आहे बघा. वय रेवणला ही माणसं त्रास दे ना, काय करतील तेच सांगता येत नाही. कसं आहे वासू, गावातली काही लोक नाराज आहेत ती रेवणवर. नाही, त्यासनी काल ते बकऱ्याचं जेवण मिळालं नाही ना, लय आज घेऊन आली होती. आता ही लोक म्हणजे देवी आईचं गणच की रे. आता ती उपाशी म्हणल्यावर त्या बदल्यात काहीतरी मागणारच की. आप्पा, हा? एक बोलू का? म्हणजे रागावू नका. नाही, बोल की. यापुढे गावात पूजा झाली तर त्यात कोणत्याही प्राण्याचे बळी दिले जाऊ नयेत. म्हणजे तुझं बी म्हणणं तेच आहे तर. रेवणची काळजी घ्या. नाही, देवी आईचा कोप साधा सुद्धा नसतो. येतो. तुम्ही तुमच्यातले तेज एकत्र करा, तुमच्या तपश्चर्येचे पुण्य त्यात मिसळा आणि रेवणसाठी उपयोगी आणा, म्हणजे रेवणचा मार्ग सोपा होईल.
बरं रेवण, ह्यापुढे मी इथे असेपर्यंत तू कसंही वागलेलं मला चालणार नाही. वैजूताई, मी समजावून सांगितलंय त्याला. तू काय समजावून सांगतोस रे? अरे चांगले फटके द्यायला हवे होते याला, दिलेस का? लहान मुलांना मारणं हा काही उपाय नाहीये. हेच हेच चुकतंय तुमचं. अरे घराच्या बाहेर पडणं अवघड झालंय मला. आत्या, म्हणजे तू घराच्या बाहेरच पडणार नाहीयेस का? अरे लोक विचारतील की रेवणने जो पूजात गोंधळ घातलाय त्याचं काय करायचं. मग काय उत्तर आहे माझ्याकडे? हा, म्हणून बाहेर पडता येत नाहीये मला, समजलं? वैजू, ए वैजू. कामिनी आली वाटत. आले आले. अगं कामिनी, तू काय ग? अगं बाहेर का उभी आहे? आत ये की. नाही नगर, राहू दे. महादेवाच्या मंदिरात चालले होते, म्हटलं विचारावं येतेस का. हो आलेच. लक्ष्मी, मला जरा पूजेचं ताट तयार करून दे. महादेवाला जाऊन येते मी. हो आणते. आत्या, मी येऊ तुझ्यासोबत? नाही बाळा, तू घरीच थांब. हा, काय ग सुमती, तू इकडं? लक्ष्मीकडे आले होते. माझ्याकडे येत नाहीस आणि इकडे यायला तुला बरा वेळ मिळतो. आज काय बोलता, येते की तुमच्याकडे बी. आलीच काही वाटेत. मी तुमच्या वाटत कशाला येऊ? चल ग, निघूया. आहेत का घरात? अगं सुमती, ये ना ये. तुम्ही बसा बोलत, मी आहे इकडे. भाऊजी, मी आले म्हणून जाताय का? तसं नाहीये, या दोघांना जे शिकवलंय ते त्यांनी केलंय का बघू. चला दोघं, चला या. लक्ष्मी,
भाऊजी काही बोललं का? कशाबद्दल ग? आप्पान ते वाटत बराच वेळ बोलत बसले होते बघ. नाही ग, मला काही बोलले नाहीत. अगं आम्ही लांबून बघत होतो. आप्पा काहीतरी बोलला असणार बघ. वंच आल्यापासून काही मोकळेपणाने बोललेच नाहीत बघ हे. सदा ना कदा मोर. आता नवरा बायको काय बोलणार? अगं सुमती, त्यांच्यासमोर यांना बोलायचं नसेल एवढंच. त्यात ती कामिनी वैजुताईसनी घेऊन गेली बघ. हो अगं, देवाला गेल्यात त्या. उगाच गेली का? लक्ष्मी, अगं इतकं बी चांगलं वागू नये. सुमती, माझ्या मनात वाईट विचार येत नाही बघ. आणि जे काय आहे ना ते पाहायला श्री महादेव समर्थ आहे. सगळं काही त्यांच्यावर सोपवायचं बघ. महादेव करत्याल तवा करत्याल, पण तुम्ही आता सावध राहा. तू काहीच काळजी करू नको. आपण चांगले वागतो की नाही, आपल्यासोबत काहीच वाईट घडणार नाही बघ. लक्ष्मी, अगं असं नसतं. अगं सगळे त्या रेवणच्या वाईटावर आहेत. तिथेच तर मी खसते ग. मला कळत नाही सुमती, सगळे माझ्या रेवणच्या मागे का लागलेत. किती दिवसांनी येणं झालंय बघ. अगं मी तर आलेच नाहीये कधी या भागात. पूजा तरी करू. महादेवा, बघ रे बाबा आमच्याकडं. एक लहान पोर आणि जगणं अवघड केलंय बघा. तुमचं अज्ञान पाहून हेच वाटतं की साक्षात ईश्वर सोबत असून तो तुम्हाला ओळखता येत नाहीये.
श्रावण सुरू झाला आहे. हे अत्यंत पवित्र दिवस आहेत. पृथ्वीवर ह्या दिवसात सगळीकडे चैतन्य लहरी असतात. अनेक दिव्य शक्ती विभूती यांचा पृथ्वीवर वावर असतो. आज सद्गुरू अवधूत चिंतन श्री दत्तात्रय आपल्याला दर्शन देणार आहेत. त्यांच्या पाद्यपूजनाची आपण तयारी करूयात. जशी आज्ञा गुरुवर.